बाळा, स्वतःसाठी जगणं चुकीचं आहे का? हा प्रश्न मनात आला की अनेकदा अपराधीपणाची भावना येते. मी माझा विचार केला तर लोक काय म्हणतील? मी माझं सुख निवडलं तर मी स्वार्थी ठरेन का? असे विचार मनाला टोचत राहतात. पण बाळा, खरंच स्वतःसाठी जगणं चुकीचं असतं का? स्वामी म्हणतात, स्वार्थ आणि स्वप्रेम यामध्ये फरक असतो. स्वार्थ म्हणजे दुसऱ्यांना दुखावून, त्यांचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेणं. पण स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःच्या मनाचा, शरीराचा आणि भावनांचा आदर करणं. बाळा, जर तू स्वतःला सतत दुर्लक्षित केलंस, स्वतःच्या भावना दाबून ठेवल्यास, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरलीस, तर एक दिवस आतून तुटून जाशील आणि जेव्हा मन तुटतं तेव्हा कोणालाही उपयोगी पडता येत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, रिकाम्या भांड्यातून पाणी देता येत नसतं. जर तू स्वतःला प्रेम दिलं नाहीस तर इतरांना प्रेम कसं देशील? लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, आधी इतरांचा विचार कर. हे चुकीचं नाही, पण त्या शिकवणीत एक गोष्ट मात्र राहून जाते, स्वतःलाही महत्त्व दे. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या आवडीनिवडी जपणं, स्वतःचं आरोग्य सांभाळणं, स्वतःच्या स्वप्नांचा विचार करणं हे स्वार्थ नाही, ही आपली जबाबदारी आहे. तू स्वतःचं आयुष्य जगायला आली आहेस. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. तुला दिलेली स्वप्न, तुला दिलेली क्षमता, तुला दिलेली संवेदनशीलता ही सगळी स्वामींची देण आहे. त्यांचा आदर करणं म्हणजे स्वतःसाठी जगणं. कधीकधी आपण लोक काय म्हणतील या भीतीत अडकतो. पण बाळा, लोक कधीच पूर्ण समाधानी नसतात. तू त्यांच्यासाठी जगलीस तरी ती काहीतरी बोलणारच. मग स्वतःला हरवून का जगायचं? स्वामी म्हणतात, सत्याने जग. आणि तुझं सत्य काय आहे? तुला जे योग्य वाटतं, जे तुझ्या मनाला शांती देतं, तेच तुझं सत्य. स्वतःसाठी जगणं म्हणजे जबाबदाऱ्या टाकून देणं नाही. स्वतःसाठी जगणं म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःला विसरून न देणं. बाळा, आई असो, मुलगी असो, पत्नी असो, मैत्रीण असो, प्रत्येक भूमिकेत तू कोणासाठी तरी जगत असतेस. पण त्या सगळ्या भूमिकांच्या मागे एक जर तू आहेस. तू हरवला तर त्या सगळ्या भूमिका फक्त ओझं वाटणार. तुझ्या कधी लक्षात आलंय का, जे लोक स्वतःवर प्रेम करतात, स्वतःला स्वीकारतात, ते इतरांनाही जास्त प्रेम देऊ शकतात, कारण त्यांचं मन हे संतुलित असतं. स्वतःसाठी जगणं म्हणजे तुला नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायचं धैर्य, तुला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढण्याची तयारी, तुझ्या भावनांना मान्यता देणं. बाळा, नाही म्हणणं हेही एक साधना आहे, कारण प्रत्येक वेळी हो म्हणताना तू स्वतःला थोडं थोडं गमावत असतेस. स्वामी म्हणतात, मर्यादा ठेव. मर्यादा म्हणजे भिंत नाही, ती संरक्षण आहे, जिथे तू तुझ्या आत्मसन्मानाचं रक्षण करतेस. जर कोणी तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष करत असेल, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेत असेल, तुझ्या चांगुलपणाचा वापर करत असेल, तर स्वतःसाठी उभं राहणं बिलकुल चुकीचं नाही. बाळा, स्वतःसाठी जगताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, अहंकार येऊ देऊ नकोस. स्वप्रेम आणि अहंकार यात फार सूक्ष्म फरक आहे. स्वप्रेम शांत असतं, अहंकार मात्र मोठ्याने बोलतो. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, मी महत्त्वाची आहे असं मनोमन मान्य करणं. कधीकधी तुला वाटेल, मी सगळ्यांसाठी इतकं केलं पण माझ्यासाठी कुणीही नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण याच क्षणी तू स्वतःची साथ बनू शकतेस. स्वामी म्हणतात, स्वतःचाच मित्र बन. जेव्हा तू स्वतःशी प्रेमाने बोलायला शिकशील, स्वतःला दोष देणं थांबवशील, तेव्हा आतून एक वेगळी ताकद निर्माण होईल. बाळा, आयुष्य फार छोटं आहे. ते सतत इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून घालवायचं की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायचा, ते तुझं तू ठरवायचं. तू जर तुझं आयुष्य आनंदाने, समाधानाने जगलीस तर तुझ्या आसपासच्यांनाही त्याचा लाभ होईल. कारण आनंदी मनच. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य देणं, स्वतःच्या स्वप्नांना संधी देणं. तू जर सतत थकलेली, दुखावलेली, अपूर्ण राहिली तर त्या अपूर्णतेचं ओझं नात्यांवर पडत राहतं. स्वतःसाठी जगणं हे चुकीचं नाही, उलट ते आवश्यकच आहे, पण त्यात समतोल मात्र हवा. इतरांना दुखावून नाही, इतरांना कमी लेखून नाही,
तर स्वतःला विसरू न देता स्वामींच्या चरणी प्रार्थना कर. मला योग्य ती समज द्या. माझं आणि इतरांचं भलं यात समतोल ठेवण्याची बुद्धी द्या. जेव्हा तू स्वतःचा आदर करतेस तेव्हा इतरही तुला आदर देतात. जेव्हा तू स्वतःच्या वेळेला महत्त्व देतेस तेव्हा लोकही तुझ्या वेळेची किंमत करतात. एक गोष्ट लक्षात ठेव, तू या जगात फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेली नाहीस. तू स्वतःचा प्रकाश घेऊन आली आहेस. तो प्रकाश स्वतःसाठी जग, पण करुणेने. स्वतःवर प्रेम कर, पण नम्रतेने. स्वतःचं सुख शोध, पण इतरांचं दुःख वाढवू नकोस. असं केलंस तर स्वतःसाठी जगणं कधीच चुकीचं ठरणार नाही. शेवटी बाळा, स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वामींनी दिलेल्या जीवनाचा आदर करणं, आणि तो आदर करणं कधीच पाप नसतं. श्री स्वामी समर्थ.